सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश करण्यात आलाय। महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय। किंबहुना हर्षद कदम यांनी पालकमंत्री शंभूराज देसाईंना या सगळ्या संदर्भात जाब विचारलाय। संपूर्ण घटनेवर योग्य कारवाई होणार का असा सवाल हर्षद कदम यांनी उपस्थित केलाय। काल बदलापूर येथे घडलेली घटना असेल, आज प्रसार माध्यमांच्या माध्यमातून कराड तालुक्यातली जी आश्रमशाळेतली घटना असेल, या सगळ्या घटना ह्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किती मोठा निर्माण झाला आहे आणि आमच्या माता भगिनी किती असुरक्षित आहेत या राज्यामध्ये हे दिसतंय। हे सातारा जिल्ह्याचे जे विद्यमान पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई, ते या दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री लागतात। त्यांच्या या दोन्ही अधिपत्याखाली असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जर ही परिस्थिती असेल तर याच्यावरती ते पुढे येऊन काही बोलणार आहेत का? वारंवार नको त्या गोष्टींमध्ये येऊन जेव्हा ते टीका करतात, टीका टिप्पणी करतात, नको तिथे श्रेय घ्यायचा प्रयत्न करतात, तर आज हे सुद्धा त्यांच्या नाकर्तेपणाचं श्रेय त्यांना मिळतंय, तर ते पुढे येऊन घेणार आहेत का जबाबदारी आणि त्याच्यावरती काही बोलणार आहेत का आणि त्याच्यावरती चूक दुरुस्त होऊन त्याच्यावरती काय कठोर कारवाई होणार आहे हे ते सांगणार आहेत का? इतकंच मला या माध्यमातून त्यांना प्रश्न विचार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।